तर आणखी एक मोठी बातमी ठाण्यातून राष्ट्रवादीच्या गोटातून पुण्याप्रमाणे ठाण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का अशी आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे। कारण ठरले नजीब मुल्ला यांनी घेतलेली पत्रकार परिषद आणि त्यांचं त्यातील वाक्य, आमदार जितेंद्र आव्हाड हे आमचे दुश्मन नाहीत असं नजीब मुल्ला यांनी म्हटलं। त्यांच्या या वक्तव्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात। एकमेकांच्या विरोधात लढणारे, कायम प्रतिक्रिया देणारे नजीब मुल्ला आणि आव्हाड यांच्या संदर्भातील मुल्लांचं हे वक्तव्य समोर आले। त्यामुळे राष्ट्रवादीच्या प्रस्तावावर पवार गट सुद्धा सकारात्मक असल्याचं सुद्धा समोर आलंय। इथे आमचं काय, जितेंद्र आव्हाड आमचे शत्रू नव्हे। आम्ही सर्व जे वेगळे झालो आणि दादांचं आकर्षण होतं, दादांचं नेतृत्व होतं, दादांचा आमच्यावर विश्वास आणि प्रेम होता आणि मी कधी पण आक्षेप नोंदवलाय तर त्या नेतृत्वामध्येच आम्ही सर्व एकत्र काम केलेलं। जितेंद्र आव्हाडच्या नेतृत्वात त्याच्या कार्यप्रणाली पद्धतीवर आक्षेप नोंदवलाय। ते कार्यप्रणाली आणि कार्यपद्धती सुधारून आमच्या सोबत येत असतील तर आमचं स्वागत आहे। त्यांना त्यांचे आभार मानायला हवे मला, की त्यांची भावना जी आहे ती खऱ्या अर्थाने चांगली आहे आणि इतके वर्ष सगळ्यांनी एकत्रच काम केलंय। आव्हाड साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी काम केलंय, एक दुसऱ्याला चांगले ओळखतात। त्यांची जर ही भावना असेल तर नक्कीच त्याचा विचार केला जाईल आणि मला असं वाटतं की प्रस्ताव मी देऊ का तो देईल त्यापेक्षा एक भावना महत्वाची आहे आणि त्यांच्याकडनं एक पॉझिटिव्ह भावना आली आहे। तर मला असं वाटतं की आव्हाड साहेब आणि अजितदादांनी जर हे बोलणं केलं तर काहीतरी याच्यातनं मार्ग निघू शकतो। कुणाल, खरं तर आव्हाड आणि नजीब मुल्ला यांच्यातून विस्तव सुद्धा गेल्या काही दिवसांमध्ये जात नव्हता। मात्र आता मनधरणी किंवा एकमेकांसोबत येण्याचे प्रयत्न सुरू झाल्याच्या आता प्रतिक्रिया समोर येत आहेत। पुण्यामध्ये जसं घडायला लागलेले आहे त्याचे पडसाद आता ठाण्यामध्ये सुद्धा आपल्याला राष्ट्रवादीमध्ये, दोन्ही राष्ट्रवादीमध्ये बघायला मिळत आहेत। काय याचे राजकीय परिणाम असतील? जगदीश, जर संपूर्ण ठाणे महापालिका क्षेत्रातल्या नगरसेवकांची राष्ट्रवादी म्हणजे दोन्ही राष्ट्रवादींची जर संख्या पाहिली तर बोटावर मोजण्या इतकीच आहे आणि नजीब मुल्लांनी देखील हेच सांगितलेलं आहे की राष्ट्रवादीची ताकद जर वाढवायची असेल तर आम्ही एकत्र यायला तयार आहोत, कारण शहरामध्ये आमची ताकद काहीच नाहीये। अशाच प्रकारची प्रतिक्रिया शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी देखील दिलेली आहे। त्यामुळे दोन्हीकडून सकारात्मक उत्तर आलेली आहेत। पण महाविकास आघाडी म्हणजे ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर ठाण्यामध्ये महाविकास आघाडी आणि मनसेची एकत्रित बैठक देखील पार पडलेली आहे। जागा वाटपांचं सूत्र निश्चित होत आहे, कारण स्पष्ट होत आलेलं आहे। असं असताना आता अजितदादांच्या राष्ट्रवादीला महाविकास आघाडी सामावून घेते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे, कारण नजीब मुल्लांनी आता एक स्टँड घेतलेला आहे महायुती विरोधात। त्यांनी असं म्हटलेलं आहे की भाजप सोबत जिथे युती होते तिथे आम्ही जाणार नाही, कारण मागील निवडणुकीमध्ये म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघ आहे यामध्ये जे अल्पसंख्याक मतं आहेत या मतांची घट मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीला सोसावी लागली होती, कारण भाजप सोबत असल्यामुळे भाजपचा चेहरा म्हणून त्या ठिकाणी म्हटलं गेलं होतं आणि यामुळेच अल्पसंख्याक मतं जी आहेत ती नजीब मुल्लांना भेटू शकलेली नाहीयेत। आणि याच स्ट्रॅटेजीनुसार भाजप सोबत न जाता वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचा आहे, कारण जर वेगळी चूल मांडली तर अल्पसंख्याक मतं सुद्धा आपल्या पदरात पडू शकतात, अशा प्रकारची भावना राष्ट्रवादीच्या नेत्यांची आहे। आणि याचमुळे आता त्यांनी भाजप सोबत न जाता, जरी भविष्यात भाजप आणि शिवसेनेची सत्ता आली तर आम्ही विरोधी बाकावर बसू इथपर्यंत नजीब मुल्ला यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यामुळे या दोन्ही राष्ट्रवादींच्या मध्ये बोलणं कोण पहिले करतंय हे पाहणं महत्वाचं असणार आहे, कारण इतके दिवस ज्यांनी जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात संघर्ष केला किंवा टोकाच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत माध्यमांसमोर, आता नजीब मुल्ला यांनी एक पाय मागे घेतलेला आहे, नरमले आहेत थोडेफार, कारण त्यांनी म्हटलेलं आहे जितेंद्र आव्हाड काय आमचे शत्रू नाहीयेत, त्यांनी प्रस्ताव दिला तर आम्ही वरिष्ठांकडे मांडायला तयार आहोत। जितेंद्र आव्हाडांच्या जिल्हाध्यक्षांमध्ये पवार गटाची नेमकी भूमिका काय असेल? अजित पवार यांच्या पक्षासोबत जाणार की दुसरीकडे मवियाच्या बैठका सुरू आहेत, ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, ठाकरे बंधूंसोबत जाणार? नक्कीच याचसाठी म्हटलं की महाविकास आघाडी आणि मनसेची कालच रात्री बैठक पार पडलेली आहे। जागा वाटपाचं सूत्र जे आहे ते जवळपास निश्चित होताना दिसून येत आहे आणि अशातच आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीने उडी घेतल्यानंतर नेमकी काय बैठका होत आहेत किंवा जितेंद्र आव्हाडांचं सगळ्यात काय मत असणार आहे, कारण जितेंद्र आव्हाडांचे शिष्य म्हणून ओळखले जात होते नजीब मुल्ला, तेच नजीब मुल्ला जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात कळवा मुंब्रा विधानसभा लढवलेली आहे। एवढ्या टोकाच्या टीका आणि
संघर्षानंतर जितेंद्र आव्हाड अजितदादांच्या राष्ट्रवादीला इन करून घेत आहेत का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र प्रस्ताव पहिला कोण देतोय याकडे सर्वांचं लक्ष आहे. कारण नजीब मुल्ला यांची प्रतिक्रिया आणि मनोज प्रधान यांची प्रतिक्रिया, या दोन्ही प्रतिक्रिया भुवया उंचावणाऱ्या आहेत. कारण पुण्यामध्ये ज्याप्रमाणे वाटाघाटी सुरू आहे किंवा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा चर्चा आहेत किंवा ते जवळपास निश्चित झालेलं आहे. या अशाच प्रकारे आता या दोघांच्या प्रतिक्रिया देखील तितक्याच भुवया उंचावणाऱ्या आहेत आणि त्यामुळे जितेंद्र आव्हाड आणि अजितदादा यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. 30 तारखेपर्यंत आम्ही सर्वांसाठी खुले आहोत अशा प्रकारची प्रतिक्रिया नजीब मुल्लांनी दिली आहे. त्यामुळे 30 तारखेपर्यंत प्रस्ताव जातोय का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. जगदीश, नक्कीच धन्यवाद कुणाल दिलेल्या माहितीबद्दल.